नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ टेट परीक्षा 2025 दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज परीक्षा देऊन आपल्याला 2 महिने होत आहेत. जवळपास 2 महिने होण्याच्या जवळजवळ आपण आलेलो आहेत. तरी पण टेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो, मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण जास्तीत जास्त माहिती कमीत कमी वेळेमध्ये प्रोव्हाइड करत असतो आणि टेट परीक्षेविषयीचे किंवा इतर एक्झाम विषयीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, टेट परीक्षा 2025चा निकाल का जाहीर करण्यात येत नाही आहे? तर मित्रांनो, मी आपल्याला पुराव्यासोबत सांगेन. 12 जूनचा आपण दिव्य मराठी पेपर जर बघितला, न्यूजपेपर जर बघितला, तर त्यावर सुद्धा माहिती दिलेली होती. आणि ती माहिती कोणी दिलेली होती? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेली होती. काय माहिती दिलेली होती? तर परीक्षा परिषदेने न्यूजपेपरवाल्यांना अशी माहिती दिलेली होती की आम्ही काय करणार आहोत, तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. परंतु अजूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. जूनच्या शेवटचा आठवडा सोडूनच द्या, आता जुलैचा शेवटचा आठवडा आलेला आहे, तरी पण निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीत. तर मित्रांनो, याचा अर्थ काय? ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर इतका वेळ का लागतो? ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर निकालाला इतक्या वेळ देण्याची काहीही गरज नसते मित्रांनो. आपण 2017ची टेट परीक्षा सर्वांनी दिलेली आहे. आपण 2017ची एक्झाम दिल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं होतं की आपला जो निकाल जो आहे, एक्झाम सबमिट केल्यानंतर ताबडतोब आपल्याला दाखवण्यात आलेला होता. परंतु आता ही एक्झाम IBPSने घेतलेली आहेत आणि ऑनलाईन झालेली आहे, तरी पण निकाल जाहीर करण्यासाठी 2 महिने लागत आहे. 2 महिन्याची काय गरज आहे मित्रांनो? तर 2 महिन्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. हा IBPS किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा हा मनमानी कारभार आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला कुठेतरी आंदोलन, कुठेतरी पावलं उचलण्याची गरज आहे मित्रांनो. काही लोकांनी असंही सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकारी जे आहेत, सेटिंग करून देण्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत. तर अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे मित्रांनो. तर याचा अर्थ काय आहे? IBPS किंवा MSCला गरीब लोकांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ द्यायचे नाहीत मित्रांनो. यासाठी आपल्याला काहीतरी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कारण काय सांगितलेलं आहे की ॲपियर विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत गुणपत्रक अपलोड केलेले नव्हते. तर हे कारण नाहीच आहे मित्रांनो. तर जर ॲपियर विद्यार्थ्यांनी गुणपत्रक अपलोड केलेले नव्हते, तर जे विद्यार्थी ॲपियर नव्हते त्यांचा रिझल्ट तुम्ही जाहीर करू शकत होते. ॲपियर विद्यार्थ्यांचं तुम्ही राखीव ठेवा, नंतर जाहीर करा. जेव्हा त्यांनी गुणपत्रक अपलोड केले तेव्हा जाहीर करू शकता. आता इतका वेळ लावण्याची काही गरज नाही मित्रांनो. तर आपण ज्यावेळेस एक्झाम डिक्लेअर झाली होती, जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात केली होती, तेव्हा आपण परीक्षा परिषदेला फक्त एक्झाम काही दिवस 8 दिवस पोस्टपोंड करा असे म्हटलो होतो. तरी पण परीक्षा परिषदेने किंवा IBPSने एक्झाम पोस्टपोंड केली नाही. परंतु आता निकालाला 2 महिने लावत आहेत आणि ऑनलाईन एक्झाम होऊन सुद्धा 2 महिने लागत आहेत. याचा अर्थ काय? त्यांचा मनमानी कारभार आहेत आणि कुठेतरी गरीब लोकांचं त्यांना नुकसान करायचं आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्यापैकी कोणी जर परीक्षा परिषदेमध्ये गेलेला असेल आणि आपल्याला सुद्धा असं कोणीतरी अधिकारी सेटिंग करून देण्यामध्ये पॉझिटिव्ह वाटत असेल, तर कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.